कोल्हापूर महापालिकेचं 868 कोटी 6 लाख रुपयांचं महसुली आणि भांडवली जमा तर 867 कोटी 84 लाख रुपये अपेक्षित खर्च, विशेष प्रकल्पाअंतर्गत 346 कोटी 51 लाख रुपये अपेक्षित जमा, 344 कोटी 38 लाख रुपये अपेक्षित खर्च, तर वित्त आयोगाअंतर्गत 46 कोटी 54 लाख रुपये अपेक्षित जमा आणि 46 कोटी 6 लाख रुपये अपेक्षित खर्च असं एकूण 1261 कोटी 11 लाख रुपये जमेचं अंदाजपत्रक प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनी सादर केलं. नागरिकांच्या सूचनेप्रमाणे स्वच्छता, पार्किंग, ऑनलाईन पेमेंट आदींसाठी तरतूद करण्यात आली आहे. यासह किशोरवयीन शालेय मुलींसाठी तारा योजना, CBSE शाळा सुरू करणे, लेडीज चाइल्ड काउन्सिलर नेमणे, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र उभारणं, शहरातील भटक्या कुत्र्यांचं एकाच वेळी निर्बीजीकरण करणं अशा विविध योजनांसाठी तरतुदी करण्यात आल्याचं आयुक्तांनी सांगितलं. सशक्तीकरण करण्यासाठी अजून चांगला वाहनं, ऑटो टिपर्स, रोड स्वीपिंग मशीन्स हे सगळे घेण्याच्या तरतूद ठेवलेली आहे. श्री महालक्ष्मी तीर्थक्षेत्र विकास आराखडा अंमलबजावणी, रंकाळा तलाव परिसर विकास, पेंट द सिटी वॉल अभियान, नवीन 100 इलेक्ट्रिक बसेस KMT ताफ्यात दाखल करणं या आणि अन्य बाबींसाठी अर्थसंकल्पात विशेष तरतूद करण्यात आली आहे. 100 बसेस, इलेक्ट्रिक बसेस ह्या वर्षी PME बस सेवामध्ये प्राप्त होणार आहे. तर त्याच्यासाठी पण आपण महानगरपालिकेच्या शेअर्स पण ठेवलेले आहे. आणि काही ठिकाणी आता अमृत 2 असो या PME बस आहे आणि 100 कोटी आहे, त्याच्यामध्ये आम्हाला कर्ज पण थोडा प्रमाणात घ्यायचं आपल्याला लागणार आहे. त्यांचं पण आपण नियोजन केलेले आहे. आणि मोठ्या प्रमाणात पर्यटनाला भर देण्यासाठी आपण रंकाळामध्ये आणि महालक्ष्मी आराखडा आणि येणारे जो बसेसच्या शटल सर्व्हिसेस पण आपण करण्याचे प्रयत्न केलेले आहे. NCAPमधून भेटलेले निधीतून आपण अजून शहराच्या 3-4 ठिकाणी ग्रीन स्पेसेस आणि पार्किंग आणि ऑटो टिपर्स, एक गॅस दाहिनी ह्याच्या सगळ्यांच्या पण आपण तरतूद केलेली आहे. मोठा पांच रस्ता पण जे जास्त एअर पोल्युशन असलेले ठिकाणी 5 रस्ता पण आपण NCAPमधून करण्याचे नियोजन केलेले आहे. अमृत 2 मलनिस्सारण आणि तलाव संवर्धन योजनेअंतर्गत जयंती नाला झोन मलनिस्सारण, दुधाळी नाला झोन मलनिस्सारण, लाईन बाजार झोन मलनिस्सारण, बापट कॅम्प नाला मलनिस्सारण, पुईखडी फिल्टर हाऊस ते कावळा नाका आणि चंबूखडी ते रंकाळा दरम्यान मेन पाईपलाईनवरील वॉल बदलणं यासाठी तरतूद करण्यात आली आहे.